हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी सकाळी आत्यांची लोणचं बनवण्याची तयारी चालू आहे. काल आम्ही कैऱ्या फोडल्या आणि त्याला मीठ हळद लावून आत्यांनी ठेवून दिल्या होत्या. आता इथं मसाला बनवण्याचं काम चालू आहे आत्यांचं. हां, आता त्या काढून घेतले, ते पाणी निथळून घेतलं मिठाचं आणि हळदीचं, आणि आता सुकायला तिथं पाटवर ठेवलं पाहिजे. सुकायला ठेवे. हे बघा, मीठ हळद लावली आणि इथं सुकायला ठेवलं आहे. कारण मीठ असा पदार्थ आहे जो की मीठ का बरं जास्त टाकताय, त्याच्यामुळे लोणचं खराब पण नाही होत. मीठ आणि तेल जास्त पाहिजे, त्यामुळे लोणचं खराब नाही होत पटकन. जर कारण लोणचं कोरडं झालं तर त्याला बुरशी लागते, त्यामुळे तेल पण जास्त लागतं आणि मीठ पण जास्त लागतं. कारण मिठाने पण ते खराब नाही होत. ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून ते मीठ आणि तेल वापरलं जातं जास्त. तर कालच मीठ आणि हळद लावून त्यांनी इथं त्या ठेवल्या होत्या. आता त्याच्यातलं पाणी काढून ते इथं सुकायला ठेवलंय. तर चला आत्यांना विचारू मसाला कसा बनवते. इथे सगळे मसाले घेतले. दालचिनी, लवंग, मिरे, मेथी, ही मोहरीची डाळ, हळद, मीठ, हिंग आणि हिंग इथं भाजायला ठेवलाय. हा खडा हिंग आहे, जो की आत्याने त्यांनी केरळवरून आणला होता. बाकी आपण रोज खाण्यात वापरतो तो तसा हा हिंग असतो, पण हा माहीत नाही काय म्हणते, पण खडा हिंग मला तरी असं वाटतं. आणि हा मसाला पण सगळा घरचाच होता, त्यामुळं बाकी बाहेरून काही आणावं नाही लागलं आम्हाला. फक्त एक जी लोणच्याच्या मसाल्याची जी पॅक असते मिक्सवालं, ते टाकायचं आहे. आता हे सगळं भाजून थोडंसं भाजून घ्यायचं. हां, दळून घ्यायचं का? हां. आता तशी तुम्हाला मी रेसिपी 1 बाय 1 शेअर करते. जसं जसं आत्या प्रोसेस करते तशी मी तुम्हाला शेअर करते. तर आत्याने याच्यात मोहरी वगैरे तुम्हाला जे मगाशी दाखवले ते सगळे मसाले तेलात असे थोडेसे कडून घेतले. आता हे मीठ त्याच्यात टाकायचं आणि इथं गूळ पण पकडून घेतले. गूळ पण टाकायचं, कारण आम्हाला गूळ टाकायचं आहे. गोड लोणचं करायचं आहे. हां, आता हे सगळं मिक्स झालं तोपर्यंत काय रे थोड्याशा सुकतील आणि मग याच्यात मिक्स करायचं. हां, वासलंय छान आला. आणि आता हा हिंग आहे ना, हां, हिंग नंतर काही याच्यात टाकलं करून द्यायला, हां, काही ना बरणीमध्ये वरून तोंडाला टाकायचं, खराब नाही होत ना. आमच्या यांच्या लक्षातच नाही राहिलं का भाजी खायची. जेव्हा मी त्यांना विचारायला आले भाजी खाल्ली, भाजी कशी झाली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अरे मी अजून भाजीच नाही खाल्ली. तर पापडीच खात होती. चांगली का? काय हो तुम्ही का बरं बोलत नाही? तुम्ही का बरं बोलत नाही? नाराज आहे का तुम्ही? शांतता महत्त्वाची. हा का? मग टीव्ही बंद करा, रील बंद करा आणि मस्त बाहेर तिथे जाऊन जेवण करा. याला शांतता म्हणते. आंतरिक शांतता. आंतरिक मग ती तर तशीच येत राहती. जेव्हा आजूबाजूला सगळं शांत राहतं ना तेव्हाच येते ती, काय अशी आपोआप नाही होत. मला सांगायला झाली आंतरिक शांतता. काही डाक्या आणायच्या, काही डाक्या आणायच्या, म्हणजे काही बी चाटा मारायच्या. माझ्याकडे दुसरा शब्द होता ना. शब्द साठा भरपूर आहे आणि तुम्हाला कळलं पाहिजे ना. मी बी काही कमी नाही त्याच्यामुळं. आज आत्यांनी लोणचं बनवलंय, म्हणजे अजून बनवायचं आहे, पण मग चालू आहे प्रोसेस. ते जुनं लोणचं आहे आपलं. खरं सांगा तुम्हाला काय वाटलं तर, खरं खरं सांगा. खरं सांगा तुम्हाला काय वाटलं तर, खरं सांगा. इकडं होऊन सांगा. वाटलं कोणच तरी आणलेलं आहे तरी पण. चला किचन वगैरे माझं सगळं आवरले. तर माझं सगळं काम आवरले. आता किचन वगैरे आवरून झालं. स्वयंपाक पण झाला आहे. आज मी आटवलेली पालकाची भाजी बनवलेली आहे. आणि आमच्या वांग्यांना ना लय वांगे निघाले, म्हणजे खूप वांगे आले. तर आता परत आत्यांनी काही आणले, हे इथं 2 ते
तर मग म्हटलं भाजी करण्यापेक्षा त्याच्यासोबत कोरडी आता वांग्याचं भरीत बनवते. चिरून घेते बारीक आणि मस्त वांग्याचं भरीत बनवते. तर चला, मग अशी तो मसाला झाला होता रेडी. त्याच्यात आता आत्यांनी कैऱ्या टाकले. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. हां, आणि काचाच्या बरणीत हे बघा वास तर लय छान येतोय त्याचा. आता सगळं मिक्स करून घेतलं की त्याच्यात टाकून द्यायचं काचेच्या बरणीत. आणि वरून हिंग टाकायचं आहे ना, म्हणजे खराब नाही होत. हे बघा ही बरणी आमची काचेची, याच्यात लोणचं भरायचं आहे आता. आमचे साहेब झोपेतून उठले आणि इथं त्याचा व्हिडिओ चालू आहे, माझा ब्लॉग चालू आहे. तर तो त्याला पाहतोय आणि स्वतःलाच बाळ बाळ म्हणतोय. कोण आहे रे, कोण आहे, बाळ आहे का? आणि फक्त मोजून अर्धा पाऊण तास झोपला असं लगेच उठला. वळवळ झोपण कोण नाही बरं आहे. हां, बाळ एकटक व्हिडिओ पाहतोय, कारण व्हिडिओ त्याला आज तोच दिसू राहिला ना, मकडू राहिला स्वतःला पण. बाई यांना वेड लागले कोल्ड कॉफीचं डायरेक्ट. एकदाच काय मी बनवून दिली, त्यांना वेडच लागली. आता रोज टाका साखर कॉफी, चाल द्या चालून. लय पटकन झालं होतं तुमच्याकडं. मला वाटलं अजून वेळ लागेल, मी केलं. बस झालं ना आता. कोरोनामध्ये लय या कॉफीचा ट्रेंड होता बरं का. ज्याच्याने त्याच्या स्टोरीला ही कॉफी राहायची. तिचं कोरोनामध्ये तिचं नाव काय, डालगोना कॉफी दिलं होतं. कोणती? डालगोना. डालगोना नाही तर नाही डालगोना, पण कॉफी मस्त लागत. मला त्याने आवडत. हां, मला तर अजिबात नाही आवडत. दीदी यांची कॉफी कशी राहते. आता तुम्ही पिऊ राहिले होता, तुम्ही छानच म्हणशाल. गाईचं टॉनिक काय नाव आहे, नवीन नाव काढलंय मम्मीने. कशी लागेल सांगा ना, सांगा ना. आत्या यांची कॉफी कशी लागती. पिऊ राहिली, सांगावं कशी लागते. एकदा 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 असं आत्या म्हणते. आता यांनी जो शब्द वापरला ना, कानाच्या हंबाचं जसं लागतं तसं. काही प्यात्या का होती, आपण एक कप पिऊन घ्यायची, काही प्यात्या का बाई म्हणायचं. बाबाला विचारून पहा ना, बाबाला. कोल्ड कॉफी बर्फ टाकून करेली. फायनली थोडीशी झोप घेऊन आमची शेड उठले. दादू उठली तू? हा का? गुड मॉर्निंग. मम्मा पहिले इकडे. मम्मा 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 ये बाय. अगं पळ 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 पळ, अगं पळ ना. आज दिवसभर झोपला नाही, आता झोपला 1-1.5 तास झोपला असेल. 1.5 तास. मम्मा मम्माला आवाज दे, आवाज दे. इकडं पाहि ना मम्मा. तर गाईज फायनली आता लाईट आली. आज दिवसभर लाईट नव्हती, इतकं गरम झालं ना. फॅन नाही, काहीच नाही, काहीच नाही. इन्व्हर्टर पण संपलं होतं. आणि आज आम्हाला बनवायची आहे मिसळ. तर दादा गेले पावन आहे ना, आणि आता मटकी भिजू घातली होती काल. तर आता मटकी शिजायला टाकून देते आणि मग रस्स्याची तयारी करते. तर मिसळला काही जास्त टाईम नाही लागणार, त्यामुळे थोडं रिलॅक्समध्ये करू. थोडं वेळ महाभारत पाहतो आणि तोपर्यंत मटकी पण शिजा.
चला आज आज किती गळून गेले सगळे. अहो ते उन्हाने सगळे पिवळे झाले. ते एक बी असं पिकलं नाही चांगलं डायरेक्ट अहो नका का वाळाय असं नाही डायरेक्ट असे उन्हाने पिवळे झाले आणि बरं का खराब होऊन लय गोड गेले. आहे. हा ना आज काय नुसती मिसळ बनवायची त्यामुळं काही एवढं काम नाही. पाव कोणी आणले? दादांनी माय गॉड. त्याच्यामुळे चपात्यांचं जी एनर्जी लागणार होती ती आता रस्त्यावर रस्त्यावर घालवायची. घालवायची. अरे जरा नीट घेत जाय मला. काय ब्लॉगर आहे तू? चल स्वतः चांगलं दिसलं पाहिजे एवढंच एक मोठं आहे का तुमचा ब्लॉग मध्ये. मग बॅक कॅमेरा. मला आहे ना लई ते एक सबस्क्रायबर आहे त्यांची लई सारखी मेसेज येत आहे की दीदी तुम्ही तो व्हिडिओ बनवा कोणता व्हिडिओ? ते फोटो आपले फोटो हे करायचे रँडमली तुम्ही 10 फोटो सिलेक्ट करणार मी 10 फोटो सिलेक्ट करणार आणि त्या फोटो रिलेटेड काहीतरी मेमरीज आपली त्याच्या अराउंडची स्टोरी सांगायची. हा. पुढं काढेले काय आहे, तुला काय म्हणजे वाटतं? काय कधी काय झालं त्या फोटो बद्दल अच्छा असं रिएक्शन वर. हा रिॲक्शन. ठीक आहे मी काढून ठेवतो माझ्या आज. आपण संडेला किंवा सॅटर्डेला तो बनवू. मला 4-5 वेळा मेसेज आलेले त्यांचे पण नाही होत काही वेळेस यांना काम राहतं काहीतरी किंवा आम्ही आता एवढे धोंडा होतो त्यामुळं सॅटर्डे संडे तर काहीतरी धोंडेतच राहायचं किंवा कानाला पाहावं लागतं. धोंडे भरले होते आमच्या. धोंडेच होते सध्या त्यामुळं नाही वेळ भेटला. आता करू एक दिवस तो ब्लॉग नक्कीच. आणि आज बाहेर फिरायचं म्हणजे आमच्या यांना आज वेळ होता लवकर त्यांचं ऑफिस झालं होतं. कारण काल लय काम होतं. कालचं विचारू नका. कालचा जाळ विचारू नका. काल रात्री 11 वाजता घरी होता. हा. त्यामुळं आज जरा रिलॅक्स येते तर म्हटलं आपल्याला एवढं भाग्य भेटलं यांच्यासोबत फिरण्याचं तर ही संधी आपण गमावली नाही पाहिजे. 1 तासभर मी कानाला घेऊन तिथं गायन बसलो. उलसक त्यानं नाटकं केले नाही. मग हा घरी किती नाटकं करतो. मग त्याला बाहेर फिरायला भेटलं ना. इतका खुश झालता छोटं वासरू पाहून तर बाबा त्याला असं झालं काय करून काय नाही याच्यासाठी. घरी एक खांबा एक शेळी हा. एक मेंढी एवढं घेऊन यावा. तो ना बाकीच्या पुस्तकांमध्ये इंटरेस्ट नाही दाखवीत. त्याला जे बुक्स आणलेले आहे ना त्याच्यात तो इंटरेस्ट नाही दाखवीत. बाकीचे फळांचे म्हणा फ्लावरचे किंवा असं नाही का काय म्हणतो आपण डॉक्टर इंजिनियर असे ते जे आहे त्या टाईपच्या पुस्तकांमध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. त्याला फक्त जे आंबाचे पुस्तक आहे ते पुस्तक इतकं मन लावून पाहतो का बस. बाकीचे नाही. बाकीचे 2-3 वेळ पाहिन सोडून देईन विषय. पण आंबाचं पुस्तक कधी द्या रेडी राहते भाऊ लगेच. तर दीदींनी मस्त अशी मिसळ बनवली आहे. वास मस्त येतोय बरं का दीदी. वास छान येतोय. हा पाहते. ओ या साहेब आले टेस्ट करायला. आओ या पडशील मागं पडशील. चला आज मस्त मिसळ पावसाळा येते. आत्याचं फेवरेट एकदम. आत्याला मिसळ आवडती. दादू चाल ऐ मिसळ बनल्यावर मिसळ आणि मॅगी अशी गोष्ट आहे त्याला आत्या कधीच नाही म्हणत. पण किती भूक पित्त जरी पण किती ताणवलं तरी नाही म्हणत. खाऊन झाल्यावर म्हणते पित्त झालं. मॅगी खाणारच. मिसळ 2 आयटम बाकी दुसरं नाही चालत. काही काही पण हे आवडत. आम्ही नवीन गोष्ट अनलॉक केली आज. आम्हाला या पायरीवरून खाली उतरायचंय. इथून इथपर्यंत आम्ही जात होतो. आता मातीची चव लागली ना आम्हाला वर यायचंच नाही. तिथंच खडे खेळायचे आणि डायरेक्ट रडायचंय. नाही खेळून दिले. खाली नाही खेळायचं दादूशी. सारवून घेतो त्या बघ किती कुतडा आहे पाहिला ना. उचला याला उचलायला खेळून नका देऊ खाली. तेव्हा